ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। वक्त है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र के इस बुलेटिन में बात होगी भंडारा की, जहां ढीवर समाज के ऊपर हो रहे अन्याय के खिलाफ विदर्भ युवा क्रांति संगठन ने किया जल समाधि आंदोलन। साथ ही चर्चा होगी लातूर की, जहां मंजरा नदी पर बने पुल की हालत हुई जर्जर। और बात होगी पुणे की, जहां वंचित बहुजन अघाड़ी की सत्ता परिवर्तन महासभा हुई संपन्न। इन तमाम खबरों पर होगी विस्तार से चर्चा। खबर भंडारा से है, जहां गोसे बांध से ढीवर समाज को काफी नुकसान हुआ है। इसलिए ढीवर समाज रोजगार उन्मुख, आर्थिक रूप से पिछड़ा है और ढीवर समाज शैक्षणिक धारा से विमुख हो चुका है। और ढीवर समाज आज भी बुनियादी जरूरतों के लिए संघर्ष कर रहा है और भटक रहा है। गोसे बांध जिले के पबनी तालुका में ढीवर समुदाय के पिछड़ेपन का मुख्य कारण है। भंडारा जिले से लगे कई जिलों के विकास के लिए गोसे बांध का निर्माण करके ढीवर समुदाय को भूखमरी की समस्या हो गई है और इस समुदाय जो यथासंभव मछली पकड़कर अपना जीवन यापन करना पड़ रहा है, लेकिन अक्सर प्राकृतिक आपदाओं से भारी नुकसान झेलना पड़ जाता है। इसी समस्या में मदद के लिए मौखिक और लिखित ज्ञापन देने के बावजूद सरकार और प्रशासन ध्यान नहीं दे रही, जिससे समुदाय की मानसिक रूप से स्थिति खराब हो गई है। इसी कारण 27 फरवरी को गोसे बांध के पानी में सामूहिक जल समाधि का निर्णय युवा क्रांति संगठन और ढीवर समाज ने लिया। इस दौरान विदर्भ युवा क्रांति संगठन के अध्यक्ष हर्षल वाघमारे और उनके साथ कार्यकर्ता राकेश मेश्राम, श्रावण कांबुली समेत कई लोग मौजूद रहे। आज आम्ही हा जो जल आंदोलन करत आहोत, या जल आंदोलनाला प्रशासन इतक्या दडपशाहीचा वापर करत आहे। आज आमच्या या आंदोलनाला येणाऱ्या लोकांना यांनी डिटेन करण्याचे आदेश दिले, यांना पकडून नेण्याचे आदेश दिले। काय गुन्हा केला आम्ही आमच्या मागण्या मागतोय। आम्ही आमच्या मागण्यांसाठी, हक्कासाठी आम्ही इथे लढत आहोत। आमच्यावर आहे लोकशाहीच्या याच्यामध्ये हे हुकुमशाही करून राहिले आहेत। आज पोलीस प्रशासन आम्हाला आपल्या पद्धतीने वागवू पाहत आहे। तो पोलीस प्रशासनातील सर्व पदाधिकारी आम्हाला उचलून नेण्याची प्रयत्न करतात फक्त। पण आमच्या मागण्या काय आहेत, आमच्या मागण्या कशासाठी आहेत, आमच्या समस्या काय आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही बोलवण्याचा म्हणतो ते त्यांच्याशी आमचा संपर्क साधून देण्यास तयार नाहीत। फक्त त्यांना आमच्या मागण्या दाबून काढायच्या आहेत, आम्हाला दाबून काढायचं आहे आणि आम्हाला उचलून कसं नेता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। फक्त हा दडपशाहीचा प्रकार सुरू असलेल्याने आम्हाला खूप मोठा संताप भोगावा लागत आहे। पोलीस प्रशासनाचं काम काय? पोलीस प्रशासनाने आपली बाजू ठेवावी, पण आमच्या मागण्या मागणे हे चुकीचं आहे का? आम्ही हे संवैधानिक नाही आहे का की आम्ही आमच्या मागण्या मागितल्या पाहिजे? आमच्यावर झालेला अन्याय हा बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे। जेव्हा आम्ही ह्या मागण्या मांडतोय तेव्हा जर प्रशासन याकडे लक्ष देत नसेल, शासन याकडे लक्ष देत नसेल, तर आम्ही का करायचं, कुणाकडे जायचं? हा पोलीस प्रशासन यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं, यांना पण सांगितलं आमच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही काहीतरी कारवाई करा। त्यांनी सुद्धा कारवाई नाही केली। प्रशासन म्हणून असलेले आमचे कलेक्टर साहेब यांना सुद्धा आम्ही निवेदन दिल्यानंतर ते सुद्धा ऐकायला तयार नसतील, तर आम्ही ह्या कोणाकडे मागण्या करायच्या? आणि शेवटी जेव्हा आम्ही हा असा पवित्रा घेतो त्यावेळी पोलीस प्रशासन आम्हाला पूर्णपणे विरोध करून आम्हाला दडपशाहीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही याचा पूर्णपणे विरोध करतो, निषेध करतो। पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य द्यावे असे आम्ही आता आवाहन करतो। पण जर यांनी आमच्यावर जबरदस्ती किंवा दडपशाहीचा प्रकार वापरला तर आम्ही आमची जल समाधी त्यांच्या विरोधात तिथेच करू आणि याचे सर्वस्वी जबाबदार फक्त पोलीस प्रशासन असेल। मी हे आपणास इथे सांगतो। सर्वांना माझं आवर्जून आव्हान आहे, आपण आलेले मागण्या ज्या आहेत, आपल्या मागण्या रास्त आहेत, आमच्या मागण्या समजून घ्यावा आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावा। जर तुम्ही देऊ शकत नसेल तर आम्हाला आमच्या हालवर सोडून द्या। आम्ही ज्या परिस्थितीत आहोत तिथं सोडून द्या। आम्ही मरू नाही तर जगू, तो आमचा प्रश्न। तुम्हाला आमच्याशी काही घेणं देणं नसेल तर काही हरकत नाही, आम्ही आमच्या जीवाचं काय करायचं ते करू। पण या पद्धतीनं दडपशाहीच्या मार्गातून तुम्ही जर आमच्याकडे दाबण्याचा प्रयत्न केला, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पुन्हा उठू आणि आतापर्यंत आम्ही वेळ दिला, आता वेळ देऊ शकणार नाही। आमच्यावर दडपशाहीचा प्रकार करू नये, आम्ही याचा निषेध करतो। मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, आपण आमच्या मागण्या समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीचा लायक व्यक्ती तुम्ही आणा, आम्ही त्यांच्याशी बोलू, आमच्या मागण्या समजून घेतील। जर समजून घेतल्या तर मार्ग काढू शकत असतील तर आम्ही मार्ग काढू, नाही काढू शकल्यास आपण आमच्या जल समाधीला समर्थन द्यावा, सपोर्ट द्यावा, आम्हाला म्हणू द्या। कारण की शेवटी आमच्याकडे रोजगार नाही,
आमचा रोजगार तुम्ही घेऊन जाता. नुसता आमच्या डांगरवाड्या बंद झाल्या, आमची मासेमारी बंद झाली, तिथे रेती सुरू झाली, तिथे रेती चोरी झाली. रेती चोरी सुरू होऊन यांचे पोट भरणं सुरू झालेत. हे प्रशासनामध्ये असलेले दिवस रात्र कसे ट्रक चालतात, जिथे लिलाव नाही होत, काही नाही होत घाटांचं, तरी इथे नुसते रात्रभर ट्रक चालतात. तेव्हा हे चोरी यांच्या डोळ्यासमोर होते, ते हे कशी होते? म्हणजे या अशा चोऱ्यांना हे समर्थन देतात आणि आमच्या न्यायिक मागण्यांना यांना समर्थन देण्यास का त्रास होतोय? हे कोणत्या दडपशाहीचा वापर करून राहिले? आम्हाला आमच्या मागण्या मांडण्यापासून थांबवण्याचा यांना कोणता हक्क आहे? आमच्या मागण्या आम्ही मांडलेल्या आहे, तुम्ही नाही ऐकलेत, प्रशासनानं नाही ऐकलं, म्हणून शेवटी आम्हाला आंदोलनाचा इशारा द्यावा लागला, आंदोलन करावं लागत आहे. आम्ही वेळ नाही दिला अशातला भाग नाही. आम्ही प्रशासनाला 25 वर्षापासून वेळ दिला. 25 वर्षानंतर आज 25 वर्षापासून आजपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळालेला आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व गोष्टी नियमानुसार मांडल्या, पण शेवटी त्या न मानता, त्यांना न हे करता, कुठलाही विचार न करता आज आमच्या या मागण्यांना दडपशाहीचा वापर, हुकुमशाहीचा वापरानं दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या मागण्या आम्ही मांडायचे नाही का? पोलीस प्रशासन कोणाच्या आमदार खासदाराच्या म्हणण्यानुसार हे करून राहिलेलं आहे का? असं जर असेल तर आम्ही या शासनाचा पण विरोध करू. हे शासनानं समजून घ्यावा. आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना मी सांगेन की आमच्या मागण्या तुम्ही समजून घ्या. तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहेत. समोर तुम्हाला इलेक्शनच्या वेळी आमच्या घरोघरी येणे आहे. आम्ही मरू, बाकीचे लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. लक्षात ठेवा, आमचा समाज तुम्हाला माफ करणार नाही. पोलीस प्रशासनावर जो तुम्ही प्रेशर आणून आम्हावर जो दडपशाहीचा प्रकार करून राहिले, याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही लक्षात ठेवा. आमच्या मागण्या काय त्या समजून घ्या आणि आम्हाला न्याय द्या. नाही देऊ शकत असाल तर आम्हाला सोडून द्या आमच्या हालतवर. आम्ही करू आम्हाला जे करायचं आहे, पण आमच्यावर दडपशाहीचा वापर करू नका. तुमची जे दडपशाही सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. सर्वत्र मी सर्व माझ्या समाज बांधवांना सांगेन, आपल्या सर्वांना या गोष्टीचा निषेध करायचा आहे. तुमच्या बांधवांवर दडपशाहीचा प्रकार घडायला नको. हे तुमची जबाबदारी आहे. आपल्या जातीला मागे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. या जातीला आजपर्यंत यांनी न्याय दिला नाही. आजपर्यंत यांनी नुसता आपल्या जातीचा वापर फक्त इलेक्शनसाठी करून घेतला. आज आमच्यापर्यंत आमच्या मागण्या यांच्यापर्यंत पोहोचू देण्याचा जो प्रशासनानं कट रचला होता की न पोहोचू देता यांना असंच ठेवायचं, हा त्यांची चुकी आहे. त्यांच्या विरोधात आम्ही हा बंड पुकारलाय आणि जर या बंडाला आमचे स्थानिक आमदार खासदार जर आम्हाला विरोध करत असतील, पोलीस प्रशासन जर विरोध करत असेल, तर हा समाज सामूहिकरित्या, आता तर 10 लोक जात आहेत, पुढच्या वेळी सामूहिक लोक हजारोनं जातील. हे लक्षात ठेवा म्हणा. आमचा हा इशारा आहे. आम्हाला सामोपचारानं आमच्या ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मांडू द्या. लोकशाहीच्या पद्धतीनं तुम्ही तुमचा कायद्यांचा वापर करा, पण जर तुम्ही दडपशाहीचा वापर करत असाल तर विद्रोह आम्हालाही करता येते. हे लक्षात ठेवा. भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल यनोरकर की रिपोर्ट। लातूर से शिरूर अनंतपाल हाईवे पर माजरा नदी पर बने पुल के लोहे के गार्डर टूट गए हैं। वहीं पुल पर जगह जगह गड्ढे हो गए हैं, इसलिए ये पुल खतरनाक और जानलेवा बन गया है। प्रशासन द्वारा पुल की मरम्मत में लापरवाही बरतने से नागरिक व वाहन चालक आक्रोश व्यक्त कर रहे हैं। नदी पर बने पुल की सुरक्षा दीवार ढहने से वाहनों के नदी में गिरने से दुर्घटना होने का खतरा बढ़ा है। पुल काफी पुराना है और चारों तरफ से जर्जर हो गया है। पुल के ऊपर से भारी ट्रैफिक गुजरता है और इसके कभी भी ढहने का डर बना हुआ है, इसलिए संबंधित प्रशासन को इस ओर ध्यान देने की जरूरत है। लातूर से सी न्यूज संवाददाता मल्हारी शिंदे की रिपोर्ट। औरंगाबाद जिले की तहसील फुलंबरी में पंचायत समिति बीडीओ को लेकर हमेशा विवादों में रही है। बीते 2-3 वर्ष के भीतर ही किसी न किसी वजह को लेकर यहां 2-3 बीडीओ के तबादले हुए हैं, लेकिन जब से इस पंचायत की समिति का कार्य बीडीओ संजय गायकवाड़ ने संभाला है, तब से सिंचाई, कुएं, पशुओं के लिए शेड, दिव्यांगों के लिए विभिन्न योजनाएं, ग्राम पंचायतों से लाभार्थियों के लिए योजनाएं एकत्र करके हर गांव के विकास के लिए धन आवंटित करना, सरकारी योजनाओं को ग्रामीणों तक पहुंचाना और उन्हें तदनुसार लागू करने का कार्य पूरी पारदर्शिता के साथ बीडीओ संजय गायकवाड़ ने किया है। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता राधेश्याम हिवले की रिपोर्ट। महाराष्ट्र के मुंबई मीरा भाईदर के आजाद नगर में कई झुग्गियों में आग लगने की खबर है। बताया जा रहा है कि सुबह 5 बजे झुग्गियों में अचानक भीषण आग लग गई, जिससे लोगों में अफरा तफरी का माहौल बन गया। लोग जान बचाने के चक्कर में घर छोड़कर भागने को मजबूर हो गए।
आग लगने से कई लोग जख्मी हुए हैं। वहीं आग की बड़ी बड़ी लपटें और उठते धुएं के गुबार को देखकर लोग सहमे हुए हैं। दमकल की 7 गाड़ियां मौके पर पहुंचकर आग पर काबू पाने में लगी हैं। मुंबई से सी न्यूज़ संवाददाता इस्माइल खान की रिपोर्ट। आने वाले लोकसभा चुनाव को मद्देनजर रखते हुए वंचित बहुजन अघाड़ी की सत्ता परिवर्तन महासभा पुणे में संपन्न हुई। इस सभा को वंचित बहुजन अघाड़ी के सर्वे सर्वा एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने संबोधित किया। एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने अपने भाषण में कहा, आने वाले चुनाव में भाजपा आरएसएस की सरकार को सत्ता से हटाना है। ये चुनाव देश की जनता को अपने अधिकारों को सुरक्षित रखने की लड़ाई है। सरकारी नौकरियों का गणतंत्रीकरण चल रहा है। ये आरक्षण खत्म करने की साजिश है। मुस्लिम समाज के हितों की रक्षा वंचित बहुजन अघाड़ी में ही होगी। वंचित बहुजन अघाड़ी की ओबीसी समाज को अलग से और मराठा समाज को अलग से आरक्षण देने की भूमिका है। फूले शाहू अंबेडकर विचारधारा मानने वाले लोगों ने वंचित बहुजन अघाड़ी को ही समर्थन देना है। इस सभा में अंजलि ताई आंबेडकर, सुजात आंबेडकर, ओबीसी नेता प्रकाश शेडगे, प्राध्यापक मुंडे, वंचित बहुजन अघाड़ी के राज्य के नेतागण, पुणे शहर जिले के नेतागण शामिल थे। इस सभा को हजारों की संख्या में वंचित बहुजन अघाड़ी के कार्यकर्ताओं की मौजूदगी में संपन्न किया गया। पुणे से सी न्यूज़ संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। ये तो थी महाराष्ट्र की कुछ खास खबरें। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार हम आपको बुलेटिन की और भी खबरों से करवाएंगे रूबरू, जिसमें हम उत्तर प्रदेश के साथ साथ झारखंड की भी खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा।